ओडिशा राज्यातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील पवित्र 4 धामांपैकी एक आहे. हे मंदिर केवळ त्याच्या धार्मिक महत्त्वासाठीच नाही, तर तिथे घडणाऱ्या काही अशा आश्चर्यकारी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, ज्याचा उलगडा आजपर्यंत विज्ञानसुद्धा करू शकलेलं नाही. जगन्नाथ मंदिराशी जोडलेले काही अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. सामान्यतः कुठल्याही मंदिरावर लावलेला ध्वज हा वाऱ्याच्या दिशेने वाहतो. मात्र जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर जो मुख्य ध्वज लावलेला आहे, तो वाऱ्याच्या अगदी विरुद्ध दिशेने फडकतो. हे असं का होतं, याचं अचूक वैज्ञानिक कारण आजपर्यंत कुठल्याही वैज्ञानिकाला शोधता आलेलं नाही. विज्ञान सांगतं की ज्या गोष्टीचा आकार आहे त्याची सावली पडणारच, परंतु जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखराची सावली दिवसाच्या कोणत्याही प्रहराला जमिनीवर दिसत नाही. मंदिराची वास्तुरचना अशा प्रकारची आहे की याची सावली अदृश्य राहते. मंदिराच्या स्वयंपाकघरात दररोज हजारो लोकांसाठी महाप्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद मातीच्या 7 भांड्यांमध्ये शिजवला जातो. अगदी पारंपरिक पद्धतीने हा प्रसाद बनवला जातो. ही 7ही भांडी चुलीवर एकावर एक अशी रचून ठेवतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सर्वात वर असलेल्या भांड्यातील अन्न सगळ्यात अगोदर शिजते आणि त्यानंतर खालील भांडी क्रमाक्रमाने शिजत जातात. मंदिरात दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या हजारो लाखोंमध्ये असते, पण कधीही इथला प्रसाद कमी पडत नाही किंवा शिल्लकसुद्धा राहत नाही. मंदिराचे मुख्य दरवाजे बंद होण्याच्या आधीच इथला प्रसाद अचूक प्रमाणात संपतो. असं म्हणतात की जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर किंवा त्याच्या शिखराच्या आजूबाजूला कधीही कुठले पक्षी उडताना किंवा बसताना पाहिले जात नाही. तसंच या शिखराच्या आजूबाजूने सुद्धा कुठलंही हेलिकॉप्टर किंवा विमानसुद्धा उडताना दिसत नाही. निसर्गातच या क्षेत्राला नो फ्लाय झोन असं मानलं जातं. जगन्नाथ मंदिर हे समुद्र किनाऱ्याजवळ आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर म्हणजे सिंहद्वाराबाहेर उभं राहिलं की लाटांचा आवाज मोठ्या प्रमाणात ऐकायला येतो. पण जर सिंहद्वाराच्या आत एक पाऊल जरी टाकलं तरी समुद्राच्या लाटांचा आवाज पूर्णपणे बंद होतो आणि मंदिराबाहेर पडताच तो आवाज पुन्हा ऐकायला येतो. जगन्नाथ मंदिराचा ध्वज रोज संध्याकाळी एका पुजाऱ्याद्वारे बदलला जातो. या पुजाऱ्याला दररोज 214 फूट उंच असलेल्या मंदिराच्या शिखरावर सुरक्षेच्या साधनांशिवाय चढावे लागते. गेल्या 800 वर्षापेक्षा जास्त काळ ही परंपरा अखंडपणे चालू आहे. अशी श्रद्धा आहे की जर एक दिवससुद्धा हा ध्वज बदलला नाही तर मंदिर पुढले 18 वर्ष बंद करावे लागेल. जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखरावर अष्टधातूंनी बनलेले सुदर्शन चक्र आहे. त्यालाच नीलचक्र असं सुद्धा म्हणतात. हे चक्र पुरी शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून जर पाहिले तर त्याचा दर्शनी भाग हा नेहमी आपल्या दिशेनेच आहे असाच दिसतो. यासोबतच पुरी येथे दरवर्षी आषाढ महिन्यात होणारी रथयात्रा जगभर प्रसिद्ध आहे. लाखो भक्त या रथयात्रेसाठी भारताच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात.